पेरू खायला तर गोड लागत अटकत आपल्याला खावायचं नाही दुखत आहे नमस्कार. तर गोलूच्या म्हणण्यानुसार आज पेरू झाडाविषयी माहिती घेण्यासाठी आता पेरूच्या झाडापर्यंत आपण पोहोचलो. तर हे आहेत पेरूचे झाडे. तसं आमच्या शेतात भरपूर पेरूचे झाडे आहेत. तिकडं आहे. चला तर तुम्ही सांगा पेरूच्या झाडाविषयी तुम्हाला काय काय माहिती आहे. पेरू खायला तर गोड लागत शाबाश. तुला काय माहिती आहे पेरूच्या झाडाविषयी. काही पेरू ठेवायचं काही पेरू कमीच खायचं असं माहित आहे. बरं तुला काय माहित पेरू विषयी. बाकी पेरू ठेवून द्यायचं. अरे म्हणजे तुम्हाला माझा प्रश्न समजला नाही. थोडे वेळापूर्वी यांनी हे बघा आता याच्या खिशात बघा हा इथे एक पेरू, इकडून एक पेरू, एक याच्या खिशात पेरू आणि इनी सगळं चावून खाल्लं. तर मी यांना काय सांगितलं का तुम्हाला खायचे जेवढं पेरू खायचं ना तेवढंच खुडा आणि तेवढंच खा. तर असं सांगितलं. थोडं धमकावला त्यांना. तर आता मी त्यांना विचारतो तुम्हाला पेरू विषयी काय माहित आहे. तर ते काय सांगत थोडं खायचं थोडं नाही खायचं. म्हणजे त्यांना प्रश्नच समजला नाही. त्यांना मी इथं आणलाय पेरूच्या झाडाविषयी माहिती विचाराल किंवा त्यांना माहित नसेल ते सांगायला. आता तुम्हाला काय सांगायचं होता का पेरूचं झाड कसं राहतं, तिचं बूड कसं राहतं, चोपडे झाडं राहतं, त्याचे पाने असे राहतात किंवा पेरूला कधी पेरू येतात, हिवाळ्यात येतात, उन्हाळ्यात येतात का पावसाळ्यात येतात. तसेच पेरूच्या झाडात कोणता लाल पेरू राहतो, कोणता सफेद पेरू राहतो, तसे पेरूचं झाड किती दिवसात मोठा होतं अशी माहिती सांगायची होती. पण तू सांगतो आज खायचा, ती सांगते उद्या खायचा, गोल्या सांगतो गोड राहतो. अरे तुम्ही त्याला सांगा हे असं झाड का, त्याचे पानं काय अशी माहिती सांगायची आहे ना. तर चला आता बाकीचे बघताय ना ऑडियन्स तर त्यांना पण माहिती पाहिजे का हे पेरूचं झाड कधी उगतं, किती वेळाने उगतं, पेरूच्या ह्याच्यात कमी बिया तोडू नको ना. अरे त्याला पण वेदना होत्या. पेरू खायपुरता तोडायचा विनाकारण त्याचे पान काय करणार आहे. हे बघा आता तुम्ही सांगा ही शेतकरी होऊ शकते का, ही पानं अशीच विनाकारण तोडते. होऊ शकते ही शेतकरी. मग ती कलेक्टर होणार आहे ना. का काळजी करतो. गोलू तिला सांग जरा. आणि आता बोलायचं असेल माईक देऊन बोला आणि सांगा हे पेरूचं झाड त्याला बिया किती राहतात पेरूच्या झाडात, पेरू खाण्याचे फायदे काय आहेत, हा अशी माहिती द्यायची आहे आपल्याला. आणि त्याला फायदा झाला पाहिजे. ते आपले व्हिडिओ बघतात तर फायदा झाला पाहिजे. तर पेरूचे झाड हे साधारणतः किती वर्षात वाढत असेल तुला काय वाटतं. किती वर्षात पेरूचा झाड वाढला तुला हे आठवत आहे. छोटा होता तेव्हा का मोठाच दिसलाय. मोठा दिसलाय म्हणजे तुला माहितच नाही बा किती 4-5 वर्षे 2-4 वर्षे काय माहिती. म्हणून तू मला सांग पेरूच्या झाडाला पेरू कधी कधी लागत आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कसं. उन्हाळ्यातच लागत आहे, हिवाळ्यात नाही लागत. हिवाळ्यात लागत आहे आणि पावसाळ्यात लागत आहे असं तुझं म्हणणं आहे. तुझं काय म्हणणं आहे पेरू कधी कधी लागत आहे. उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात. तिन्ही याच्यात लागत आहे. पण तिन्ही याच्यात लागताना पावसाळ्यात किडीचं राहते बरेच ठिकाणी. पण चांगला निघाला तर लय टेस्टी राहतो. माहिती आहे का. माहिती आहे ना एकदम टेस्टी राहतो. पावसाळ्यात भात लावायची टायमात आणि हिवाळ्यात पण राहतात. पण शक्यतो कोणता त्यांचा सीझन जास्त हिवाळा राहतो ना. उन्हाळ्यात पण आता कमी आहेत ना पेरू. आता एकदम तुम्हाला पेरू भेटत नाही. सर्दी झाली का तर सर्दी तुला खोकला झाला ना तर सर्दीवर जाऊ दे. खोकल्यावर उपाय आहे बोरीची साल आणि सर्दीवर उपाय तुळशीचा पाला ना. हो ना. खरे आहे का बेस सांग. तुळशीचा पाला. तर मग पेरू असा होता. आता आपण पेरूचे फायदे विचार. आता पेरू खाल्याने काय फायदे होत आहे माहित आहेत. नाही तुला माहित आहेत काय होतात. पोट दुखत. फायदे विचारले तोटे नाही. तोटे म्हणजे त्रास काय होतो आणि फायदे म्हणजे चांगला. तू दातात अटकत आपल्याला खावायचं नाही दुखत आहे दात. अरे यांना माझे प्रश्न समजत नाही. अरे फायदा काय होतो आता मी सांगतो. पेरू माहिती का. तू सांगतो सांग. खायला उपयोग अरे होतो रे. हे सगळी ऑडियन्स आहे ना ही पलटण आहे ना काकाजी. ते उल्लू बनवून राहिले मला. इतकी उल्लू बनवून राहिले. कोण काय बोलतो सांगतो. तर आता यांना मी माहिती सांगतो बरे. हे बघ तर पेरू आहे ना सगळे फळांमध्ये पेरूमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन राहतं. फळांचा विचार केला असता तर प्रोटीन कशासाठी राहतं. मसल्स बनायला. तुझे मसल्स दाव बरं, बॉडी दाव बरं. हे बघ काळी पहिलवान. तर हे मसल्स बनवायचे आहेत ना आपल्याला तर पेरू त्यात प्रोटीन जास्ती राहतं. तुझी पचनशक्ती वाढवायची ना पेरू खायचा. बरं प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी पेरू खायचा. समजला. पेरूचे असे फायदे आहेत. तर मग प्रोटीन जास्ती राहत. तुला काय बोलायचं दुखला का तरी खायचं.
पोट दुखल्यावर कशा खायचा? अरे पोट दुखल्यावर आपल्याला उलट जेवण नाही जात, कशाला खायचा पोट दुखल्यावर? आता याचे तोटे आहे का? पेरूचे तोटे, तुम्हाला तोटे म्हणजे त्रास काय होतो ते आता सांगा. काय त्रास? काय पोट दुखतंय, पोट दुखत आहे? जास्ती खाले का पोट दुखतंय? दातात अटकतंय, दातात अटकल्यावर बिया. दात किडत आहे, त्याला जास्ती बिया राहते ना. मग तू बघ तोटा एक सांग. मला माहित. गुंगा बन गया भाई. बरं ते 2 पेरू काढून दाव ऑडियन्सला, कसे काढले, चांगले आहेत का भाई? ते बाहेरून कच्चच वाटत पण मध्ये मग तेच मी बोललो का 2 दिवस ठेवता तर तुला खायला भेटते पिकून, असं आहे ते. तर मग पेरू झाडाविषयी त्याची पाने बघून घ्या कशी आहेत. पुढच्या वेळेस सांगाल नका पानं हे पेरूचं आहे का कशाचं आहे, ओळखता आला पाहिजे. त्याचं बघा इतर झाडांपेक्षा त्याचं बुड कसं बघा चोपडा आहे, बरोबर बरोबर चोपडा आहे ना. त्याच्या बुडावरून तुम्हाला ओळखता येईल ना, ओळखता येईल ना का हा पेरूचा बुड आहे, फाटी आहे. जर तोडून आणला तर हा त्याला छोटे छोटे पेरू लागलेत. तर मग एवढी माहिती आज आपण पेरूच्या झाडाविषयी घेतली. तर ही माहिती आपण सगळ्यांना पण सांगितली. आता ते व्हिडिओ वाले पण बघतील, बरोबर. पेरू खा, हा. जास्ती खाऊ नको, दात किडत आहे. प्रमाणात खा. आमच्या काकाच्या पंटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघत जा. जय आदिवासी, जय जोहार.